नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज दसरा आहे तर सगळ्यात पहिले सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज दसरा आहे बघा, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो। तर हा दसरा तुम्हाला सुख, समृद्धी, ऐश्वर्य, संपत्ती, संतती सगळे काही प्राप्त व्हावं ह्या दसऱ्यानिमित्त अशी स्वामींचरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज दसऱ्याला आपण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो। तर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला शस्त्रपूजन करायचं आहे, देवांची छान पूजा वगैरे करायची आहे। शिवउल्लंघन कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। सरस्वती पूजन कसं करायचं आहे, शमीच्या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपट्याच्या पानांचा काही उपाय करायचा आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर दसऱ्याचा जो सगळ्यात पहिला मुहूर्त आपण पाहूया। तर मुहूर्त दुपारी शुभ मुहूर्त जो आहे विजयादशमीचा, तो आहे दुपारी 2:27 पासून ते 3:15 आहे। तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही नवीन जे तुम्हाला वस्तू खरेदी करायची आहे ते खरेदी करू शकता, किंवा नवीन घराचं बुकिंग करायचं आहे ते बुकिंग करू शकता तुम्ही। आणि त्याच्यानंतर सोनं, सगळ्यात महत्त्वाचं, सोनं तुम्ही खरेदी करू शकता। नवीन वस्तू घ्यायची असेल तर ती वस्तू या मुहूर्तामध्ये तुम्ही खरेदी करू शकता, कारण खूप चांगला 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। त्यामुळे या मुहूर्तावर तुम्ही नवीन काहीही सुरुवात करू शकता, नवीन व्यवसायाची, बिझनेसची सुरुवात तुम्ही या मुहूर्तावर करू शकता। तर आता हे मुहूर्त झालं, मुहूर्त बघितलं किती ते किती आहे, दुपारी 2:27 ते 3:15 आहे दुपारी। त्यानंतर या वेळेतच तुम्हाला जे सरस्वती पूजन आहे आणि जे आपण शस्त्रांची पूजा करतो ती करून घ्यायची आहे। तर सकाळी उठल्यावर बघा, गाड्या वगैरे स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, गाड्यांची पूजा करायची आहे, झेंडूच्या माळा आपल्याला गाड्यांना लावायच्या आहे, दरवाजे वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचा, घरात साफसफाई करायची आहे, घरातली देवांची पूजा करून आपल्याला आपल्या दारात छान असं तोरण बांधायचं आहे। झेंडूच्या फुलांचं, आपट्याची जे आंब्याचे ढाळे असतात ते साईडला, घराच्या बाजूला, दोन्ही बाजूला तुम्ही लावून घ्यायचं आहे। अशापैकी तुम्ही पूजा करायची आहे आपल्या देवांची। त्यानंतर मग दुपारी तुम्ही शस्त्रपूजन, सरस्वती पूजन करू शकता। शस्त्रपूजन आपल्या घरातले जे काही शस्त्र आहेत, किंवा आपण इलेक्ट्रिकल वस्तू आहेत, मग त्याच्यामध्ये सुरी वगैरे पण शस्त्रामध्ये येतं, तर त्याची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। प्रत्येकाला ही पूजा कशी करतात ते माहिती असेलच, कारण आपण दरवर्षी हे करत आलेलो आहे पहिल्यापासून, त्यामुळे सगळ्यांना माहिती असेलच। पण ह्या पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे आहे ते सरस्वती पूजन। तर सरस्वती पण आपण शस्त्रांसोबत पूजली पाहिजे। आपल्याला माहिती असेल, आपण सरस्वती एक एक काढून ते काढतो, एक एक 5 वेळा एक आपण काढतो, ते सगळ्यांना माहिती असेलच। इथे साईडला तुम्हाला फ्लॅश होत असेलच स्क्रीनवर। तर त्या सरस्वती ती काढून आपण बुकवर, पेजवर वगैरे काढून त्याचं पूजन करून घ्यायचं आहे। किंवा रांगोळी पण आपल्याकडे साचा भेटतो, आपल्याला मार्केटमध्ये भेटतो, तर त्याचं तुम्ही सरस्वतीचं पूजन करून घ्यायचं आहे दुपारी या मुहूर्तावर 2:30 ते 3, 3:15 तर या मुहूर्तावर तुम्ही हे शस्त्रपूजन आणि काय म्हणतो आपण, सरस्वती पूजन करून घ्यायचं आहे। त्यानंतर संध्याकाळी शिवउल्लंघन आपल्याला करायचं आहे। तर आता बघू शकता, आपण सगळ्यांनी आपल्या म्हणजे बऱ्याचशांमध्ये घरांमध्ये आपण घट मांडत असतो। तर ज्यांच्या घरामध्ये घट मांडतात ते काही जण नवमीला, म्हणजे काल त्यांनी घट उठवलेला आहे। काही जण आज दसऱ्याच्या दिवशी घट उठवतात, जशी त्यांच्या घरामध्ये पद्धत आहे तसं, जसं त्यांच्या कुळामध्ये पद्धत आहे तसं ते फॉलो करत असतात। पण आज आपल्याला शिवउल्लंघन करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी। जे आपण घट मांडलेला असतो त्याच्यामध्ये छानपैकी धान्य उगवलेलं आहेच प्रत्येकाच्या घरी, कारण आपण सेवाच तशी केलेली आहे देवी आईची। त्यामुळे सगळ्यांच्या घरी छान असं घट जे आहे धान्य उगवलेलं आहे। तर त्यातलं थोडंसं धान्य आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन आपल्याला ते जे काही धान्य आहे ते घेऊन आपल्याला आपल्या ग्रामदेवतेच्या चरणी ते अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे। आणि ह्या प्रकारे आपल्याला शिवउल्लंघन करायचं आहे। आणि अजून एक महत्त्वाचं, शमीच्या झाडाची आपल्याला आज पूजा करायची आहे। त्याची छोटीशी जी फांदी आहे, पानं आहेत, ते आपल्याला घरी येऊन आपल्या जवळ ठेवायचे आहे, आपल्या पाकिटात वगैरे, तिजोरीमध्ये आपण ठेवू शकतो। कारण जे आपल्या मनामध्ये नेगेटिव्हिटी वगैरे येत असते बघा, की कोणतं काम करायचं असलं तर माझ्याने हे होणार नाही, माझ्याकडून हे होणार नाही, मला हे येणारच नाही, जमणारच नाही, अशी फार नेगेटिव्हिटी असते। त्यासाठी आपल्याला हे शमीची झाडाची पूजा करायची आहे आजच्या दिवशी, आणि त्याचं छोटीशी फांदी किंवा पान आपल्याला आपल्यासोबत ठेवायचं आहे। शमीच्या झाडाची ही पूजा तुम्ही करायला विसरू नका।
तुम्ही आजच्या दिवसभरामध्ये संध्याकाळी 6-6:30च्या आधी कधीही ही पूजा करू शकता. त्यानंतर संध्याकाळी शिवोल्लंघन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आता आपट्याच्या पाण्याचा मी तुम्हाला उपाय सांगते. तर आपण जवळच्या आपल्या केंद्रामध्ये स्वामींच्या मठात वगैरे जाऊन जे स्वामींच्या चरणाजवळ स्वामींच्या जवळ जी आपट्याची पानं लोकांनी वाहिलेली असतात किंवा तुम्ही स्वतः घेऊन जायचे आहेत. आपट्याची पानाने स्वामींना ठेवायची आहेत आणि त्यातलं अडीच आपट्याचं पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. तर अडीच आपट्याची पानं ती कशी मी तुम्हाला दाखवते. हे एक आपट्याचं पान झालं, हे दुसरं आपट्याचं पान झालं आणि ह्यातलं हे अर्ध म्हणजे अशी अडीच आपट्याची पानं आपल्याला घेऊन यायची आहेत. हे एक, हे दुसरं आणि हे अर्ध. तर अशी अडीच आपट्याची पानं आपल्याला घेऊन यायची आहेत आपल्या केंद्रातून आणि येऊन आपल्या तिजोरीत आपल्या पाकिटामध्ये जवळ ठेवायची आहेत. वर्षभरही आपल्या जवळच ठेवायची आहेत. कारण विजयादशमी ही खूप महत्त्वाची मानली जाते. म्हणजे सगळ्या आपल्या संकटांवर दुःखांवर मात करणं म्हणजे विजयादशमी असं मानलं जातं. त्याच्या नावातच आपल्याला कळतं आहे की प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कार्यामध्ये विजय मिळणं ती विजयादशमी असते. तर त्यामुळे आपल्याला ही अशी पानं स्वामींच्या चरणाजवळची पानं आपल्याला घरी आणून आपल्याजवळ स्वतःजवळ ठेवायची आहेत. जर तुम्हाला केंद्रात जायला वेळ नसेल तर काही हरकत नाही. आपण स्वामींचं आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये स्वामींचा फोटो मूर्ती काहीतरी असेलच तर त्याच्याजवळ आपण जी पानं अर्पण करतो ती पानं आपल्याला आपल्या स्वतःजवळ ठेवायची आहेत वर्षभर आणि पुढच्या वर्षी हे परत विसर्जन करायचं आहे. तर अशा प्रकारे ही आपट्यांच्या पाण्याचा जो काही काय म्हणतो आपण सेवा आहे ती करायला तुम्ही विसरू नका. तर अशा प्रकारे आज साजरा करायचा आहे दसरा. होप तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि समजला असेल. काही समजलं नसेल तर परत बॅक जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. कारण खूप महत्त्वाच्या सेवा आहेत ह्या आज दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी करायच्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.